कोकण रेल्वेच्या 263 किलोमीटर लांब मार्गाचं दुपदरीकरण होणार, प्रस्ताव केंद्राकडे सादर. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणावर काम सुरू होणार आहे. तब्बल 263 किलोमीटर लांब मार्गावर दुपदरीकरण, 3 नवीन रेल्वे स्थानक आणि अतिरिक्त लूप मार्गांचा विकास करण्याची योजना आहे. यामुळे कोकण रेल्वेचा महाविस्तार होणार. कोकण रेल्वेच्या विस्तारासाठी 5 वर्षीय प्लॅन तयार केला गेला आहे. यासाठी एकूण 470.8 कोटींचा खर्च अपेक्षित असून रेल्वे बोर्डाकडे याचा प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे संचालक आणि व्यवस्थापक संतोष कुमार झा यांनी दिली. रायगड जिल्ह्यातील रोह्यापासून ते कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील ठोकूर दरम्यान 740 किलोमीटर लांब मार्गावरील कोंडी फोडण्याच्या हेतूने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ठोकूर ते मुकंबिका रोड बेंदूर या मार्गावर 112 किलोमीटर, तर वैभववाडी ते माजोर्डा या मार्गावर 151 किलोमीटर असं एकत्र 263 किलोमीटर मार्गावर दुपदरीकरण करण्यात येणार आहे. रोहा मडगाव पट्ट्यावर क्षमतेपेक्षा 143% तर मडगाव ते ठोकूर पट्ट्यावर क्षमतेपेक्षा 128% अधिक प्रवासी प्रवास करतात, असं एका नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात समोर आलं होतं. त्यामुळे या मार्गाचं दुपदरीकरण करण्याची योजना तयार केली. या प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केला असून जून 30 पर्यंत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. आतापर्यंत कोकण रेल्वे मार्गावर केवळ 54.66 कोटी मार्गांचे दुपदरीकरण करण्यात आले आहे. मायम मुकंबिका रोड बेंदूर आणि न्यूरा ओ ग्रांडे या ठिकाणी 3 नवीन क्रॉसिंग स्थानक बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यासह गोकर्णा मार्ग, होन्नावर, बरकूर, उडप्पी, अंकोला या ठिकाणी लूप मार्गिका तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 696.77 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी आणि कोंडी कमी करण्यात यश येण्याची शक्यता आहे. याशिवाय मुंबई गोवा वंदे भारत ट्रेनचे डबे वाढविण्याचाही प्रस्ताव आहे. या ट्रेनसाठी मोठी डिमांड होत आहे, अशी माहिती झा यांनी दिली. वंदे भारत ट्रेन सध्या 8 डब्यांची आहे. मुंबई लोकलहूनही कमी डबे असलेल्या या ट्रेनमधून प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करतात. त्यामुळे या मार्गावर एक्सप्रेसची क्षमता वाढण्याची गरज आहे.